CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। मोताळा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या उर्हा येथील इयत्ता 1 ते 5 या वर्गाला 2 शिक्षक देण्यात आले होते। मात्र एक शिक्षक येत नसल्याने पालक वर्ग आक्रमक झाले आहे। 2 ते 3 वेळेस जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन देखील दिली होती। मात्र निवेदनाची दखल न घेतल्याने आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विद्यार्थी आणि पालकांनी ठिय्या आंदोलन केले आहे। जोपर्यंत शिक्षक देत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याची पवित्रा पालकांनी घेतला होता। वेदांत तुकाराम पाटील म्हणजे आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, पण आमच्या शाळेत एकच शिक्षक येता, त्याच्यासाठी आम्ही अडी आलतो। काय सांगितलं? म्हणजे आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, आमच्या शाळेत एकच शिक्षक येता, त्याच्यासाठी आम्ही इथे आलो। इथे आल्यानंतर काय झालं? मग आम्ही इथे आलो। माझं नाव संस्कृती योगेश कात्रे। तू कशासाठी आली इथं? मी आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, ते एकच येत आहे आमच्या शाळेत, म्हणून आम्ही इथं आलोय। मला शिक्षक देणार आहे तुम्हाला, काय सांगितलं त्यांना? शाळेचं नाव काय? जिल्हा परिषद शाळा उरा। किती शाळा? 1ली पर्यंत तर 5वी। आणि शिक्षक एक देतात? हा। मग तुम्ही कशी शिकवतो? एक शिक्षक तुम्हाला करणार? तुमचं नुकसान नाही होतं मग आता? हा। कशासाठी जिल्हा परिषदमध्ये आले होते? आमचं गाव मोताळा तालुक्यात उरा गाव आहे। आमच्या शाळेमध्ये 2 शिक्षक आम्हाला मंजूर आहे, म्हणजे आहे, तर सध्या एकच शिक्षक येऊन आला। तर जेव्हापासून शाळा उघडली त्या दिवसापासून एक शिक्षक दिसतच नाही। आम्ही म्हणजे विशेषतः आम्ही त्याचं तोंड पण पाहिलं नाही आहे। आणि विशेष म्हटलं म्हणजे ज्या दिवशी शाळा चालू झाली होती त्या दिवशी कलेक्टर साहेबांना आमच्या शाळेला भेट दिली होती। म्हणजे वास्तविक पाहता आमचं गाव सर्वात शेवटी जिल्ह्याच्या, तिथं कलेक्टर साहेब येऊन राहिले आणि आश्वासनसुद्धा देऊन जातात की तुमच्या शाळेमध्ये 2 शिक्षक आहेत ते रेग्युलर येणार आहे आणि याच्या पुढे रेग्युलर चालणार आहे। पण त्याच दिवसापासून शाळेत एक शिक्षक गायब आहे। वास्तविक पाहता आम्ही त्यांचं तोंड पण पाहिलं नाही। आज मग सर्वांच्या मनात राग असून आम्ही 2-3 वेळा निवेदन देऊनही काही झालं नाही। आणि आज आमचं संपूर्ण गावानं असा विचार केला की चला आपण एकदा जिल्हा परिषद शाळेला जिल्हा परिषद इथं भेट देऊ आणि तिथं आपण जे काही निर्णय आहे ते घेऊ। तर सगळे विद्यार्थी पालक वर्ग सर्व हजर होते आणि जिल्हा परिषद शिवोजी साहेब आहे त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आजपासूनच जे त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे शिक्षक ते आम्हाला रेग्युलर पाठवणार आहेत। आमच्या इथं अगोदर 3 शिक्षक होते। आमच्या शाळेला म्हणजे चांगली परंपरा लागू आहे। आमच्या इथे नवोदयाला दरवर्षी 2-3 विद्यार्थी जायचे, पण आता काय झालं की त्यांची जे बदल्या झाल्या त्यावेळेस 3 शिक्षक आले। पण 3 शिक्षक आले पण मुळात फक्त रुजू झाले 3, त्यातले 2च येत होते आणि 1 शिक्षक येत नव्हते मंगल वर्ष म्हणून। आता आमच्या इथे 1 शिक्षक पट संख्या अभावी कमी झाले, तर हे दुसरे शिक्षक कंटिन्यू यायला पाहिजे, त्यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला शिवसाहेबांकडे आलो होतो। कारण आम्ही अगोदर पण येऊन गेलो, त्यांनी आमच्याकडे सुद्धा कानाडोळा केला आणि अगोदर पाठवलं नाही, त्यामुळे आम्हाला आज सर्व पालक मुलांना घेऊन म्हणजे त्रास घ्यावा लागला आणि बुलढाण्यात त्यांच्याकडे यावं लागलं। आज आम्हाला त्यांनी समजा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही उद्यापासून त्या सरांना तुमच्या शाळेवरती पाठवतो, एवढी आमची त्यांच्याकडे मागणी होती। म्हणजे ते नेहमीच मुलांच्या भवितव्यासाठी 1 शिक्षक असल्यामुळे त्यांना शिकवू शकत नाही, कारण त्यांच्याकडे 1 ते 5 वर्ग आहे। 1 ते 5 वर्ग असल्यामुळे 1 शिक्षक कसे शिकवणार? भरपूर मुलांचं समजा शिक्षण त्यांना भेटत नाही पाहिजे तसं, मुलांची ओरड आहे घरी, त्याच्यामुळे बरेचसे पालक बाहेरगावी मुलं टाकत आहे। आमच्या शाळेची चांगली गुणवत्ता असल्या कारणामुळे शाळेचं नाव आहे अगोदरपासूनच, आणि आता हे शिक्षण नसल्यामुळे एकच शिक्षक असल्यामुळे त्यांना पाहिजे तसं शिक्षण भेटत नाही। त्यामुळे आम्ही आज समजा सर्व पालक वर्ग मुलं त्यांना घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांकडे आलो होतो आणि ते 6 वर्षात भविष्य तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।